काय जावई बरे आहेत का? मामी तुम्ही हा. पसंत आणि माणसं कुठे गेली? असं नका करा. अय मानसी मानसी आ? पाणी आण रे मामी आले तर बर बर. ये लवकर. काय चाललंय मग? काय नाही निवांत झाली आता ऊसाची लागण बिगण झाली समज झाली. अगं आई कधी आली तू? बरी तू? मी बरी आहे. आता तू चालेल. कशी आहेस? बरी बरी. काय माझं सगळं मजेत चालू आहे. पण तू काय काम काढलं? अगं तायडे तुझं हाय मजेत सगळं पण आमचं हाल आम्हालाच माहिती आहेत ना. असं झालंय काय नेमकं? हा. हा अहो दाजी ते ट्रॅक्टर नव्हता का घेतलेला आम्ही हा त्या ट्रॅक्टरचं आम्ही हप्ताच भरलं नाही तर भरून टाकायचं मग काय प्रॉब्लेम आला असता भरला असता तर आता पैसे काय असतं तर भरलं बी असतं ना. पैसेच नाहीत भरायला. करायचं उसनं पासनं कोणा कोणतरी घेऊन देऊन टाकायचं. आता उसनं नाही बी तर रान ठेवायचं का तर काय एका दिवस. उसनं बी द्यायला नाही कोण आणि ते ट्रॅक्टर वडायलात माणसं हं. म्हणून म्हणलं तायडीकडे काय पैसे आहेत का बघावं थोडंफार तेवढी तायडीची मदत होईल. त्याच्याकडे तरी काय असणार आहे तवा तिला माहिती का आता आपल्या उसाला किती पैसे गेले लाख रुपये गेले उसाला. हा? 8 एकर ऊस लावला ते बायांना आणि बियाणा रोजाना लय पैसा देतात जवळ तर पैसे पाहिजेत ना आहे का नाही. अहो मी काय म्हणते बघा की ह्याच्या त्याच्याकडून कोणाकडून तरी लागते तर परत करते ना ते करते ना दाद्या. हा परत करतो ना. अरे शो करीन मस पण आपण आपल्याला कोण देणार तरी कोण नेमकं आता पाहुणे तुमच्या नावावर घ्या आणि आम्हाला द्या मग आम्ही तुमची देऊन टाकू ना. दाजी तुम्हाला कोण गावात पैसे देतात आमची तोंड बघून आम्हाला पैसे बी द्याय नाही कुणी नाहीच म्हणतंय डायरेक्ट. आता विषय तो नाही हे विषय कसं असते माणसाला जर टायमिंगला पैसे माघारी दिलं ना तर ते पुढचा माणूस देतो माघारी पैसे आणि जर तुम्हाला समजा मी पैसे दिलं बुवा समजा झालं आणि उद्या ऐन टायमिंग त्याला माघारी त्या टायमिंग तुम्ही नाही दिलं तुम्ही काय करणार मग. म्हणून तर तुम्हाला म्हणतोय मध्यस्थी करा म्हणा दाजी मध्यस्थी तरी करा. आणि तसं पण मला माहिती आहे तुमच्याकडे पैसे नाहीत कुणाकोण तरी घेऊन द्या 2 द्या 4 द्या 5 द्या काय रेट असेल ते त्याकडे दाजी पैसे द्या. आणि तसं पण काय करतो मी तुमच्याकडून काय घेतो सोसायटी भरतो आणि सोसायटी काढून परत तुमचं मिटवतो की दाजी द्या पैसे द्या हाय का नाही. हा तसंच करू. हा ठीक आहे. अहो मी काय म्हणते तुमचा मित्र नाही का ते हर्षल भाऊजी अरे ते करतील की मदत आपल्याला. अरे तो एवढा घाण माणूस आहे जर त्याने हे केली ना सावकार की त्याची जर घेतली ना ते उद्या आपल्याला घरातून बाहेर काढायला थांबणार नाही पैसे मागे राहिले ते माहिती का. अहो आपण कुठे बुडवणार आहे त्यांचे टायमिंग वर ते पैसे. अहो जरा साईडला या मी तुमच्याशी बोलायचंय या. काय बोलवायचं अहो तुम्ही बघा ना किती अपेक्षाने आलेत तुमच्याकडे ते आणि तुम्ही असं नाही नाही म्हणताय ते बरोबर आहे का. अरे पण द्यायचं पैसे कोणाकडून मला पंचायत पडते ना. मी तुम्हाला म्हणते ना हर्षल भाऊजीकडून घ्या ना आपण टायमिंग वर देऊन टाकू त्यांचे. अरे आपण देऊ टायमिंगला पण तू दिन म्हणून तुला वाटतंय का असं हा त्याच्या तोंडाकडे बघून सुद्धा वाटत नाही मला पैसे माघार देईन. मी मागे लागले ना आईच्या तर ती बरोबर देईन पैसे तुम्ही नका काळजी करू माझ्यावर द्या ना सगळी जबाबदारी तुम्ही मी बरोबर काढन. पण आता ऐन टायमिंगला मदत केली पाहिजे ना आपण असं काय करता तुम्ही. खरं ना बघा ना तुम्ही त्यांना मागून आपल्याशिवाय हाय तरी कोण त्यांना बघा ना कुठतरी बघा ना प्लीज. ठीक आहे काहीतरी करू तुम्ही तुझ्या शब्दा खातर. मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी काय पण करायला तयार आहे. आता एक काम करा तुम्ही तुमच्या तोंडानेच त्यांना बोला म्हणजे कसं बरं वाटत ना आईला पण. मामी हो का मी ह्याच्याकडं नाही पण मी माझ्या बायकोकडे बघून देतोय पैसे तिच्या शब्दा खातर देतोय. मला मी तुम्हाला दिले त्या टायमिंगला तुम्हाला माघारी आणून द्यावं लागते. हा बा आता तुम्हाला तर सांगितलं ना आम्ही उसाचं ते काय म्हणलंय ते काढून ते देऊन तुम्हाला पैसे सोसायटी. म्हणतोय कर पण टायमिंगला दे नाही तर परत परत फिरू काय नको. अहो मला खात्री आहे देतील ते टायमिंग वर है ना भावड्या. हा मग मी पण या जणी घेऊन देणार तुला. चालेल तुम्ही काय काळजीच करू नका तेवढे पैशाची सोय करून द्या. चालेल चला आहे येऊ का मग आम्ही. अगं आली तर आता चहा बी घेऊन जा ना. चहा बियाचं काय नको. न्यायला आलो चहा पिऊ. हा तेवढं काम झालं फोन कर मग ते फोन हा करीन मग ते चल ये. तुम्ही दोघं या नाही तर मग फोन पे करा. हा चालेल चालेल. चला आहे आता मी तुझ्या शब्दा खातर तयार झालोय मस्त पण एवढ्या अमाऊंट अरेंजमेंट करायची कशी मला ही मोठी पंचायत आहे माहिती का. तुम्ही कशाला काळजी करताय तुम्ही फोन करा ना हर्षल भाऊजींना आणि बोला त्यांच्यासोबत. पण त्याचा लई दांडगा तुला मागायची तुला सांगितलं काही वेगळं नाही किंवा त्याचं पैसे टायमिंगला भेट दिलं नाही ना ते घर सुद्धा खाली करायचं नाही माहिती का. म्हणजे घर खाली करून समजा घेऊन जाईन डायरेक्ट. होईल हो सगळं व्यवस्थित नको काळजी करू. मामी
टायमिंगला मामी बी बाहेर आलो बा. बरं काय फोन नाही काय नाही अचानक आले. आता अचानक यावं लागतंय बरं का मामी. हं. तुम्ही आता तेवढं पराक्रम तुम्ही केलात ना समजा. आता काय पराक्रम केला आम्ही बसा ना. बघितलं का इथून सुरुवात आहे खाली बसा नव्हते तर काही खुर्ची नाही. आता काय तुम्हाला तर माहिती आहे आता खुडच्या विडच्याचं काय आहे, घर कसं आहे. हा जरा पाणी. आई बस की तुम्ही. तुला पाणी देऊ का? नाही नको. तायडे कधी आली तू? मी बाय आताच आले की. दाजी बरं आहे ना? कायचं बरं आहे चांगलं गोड हे केलं की आम्हाला परत. हा काय झालं दाजी? मग पैसे किती दिले तर काय आहे का नाही लिमिट त्या गोष्टीला काय? पैसे होय? हा पैसे हा 10-15 महिने झाले. 15 महिने झाले. अरे लाज वाटून दिला का 15 महिने झालं 1.5 वर्ष होत आलं पैशाला. हा अहो, दाजी देतो की राव. आला का मामी तुम्ही विषय म्हणजे मला फक्त 2 ते 3 महिन्याच्या बोली पैसे आणलं होतं. नाही बरोबर आहे जावई पण आता तुमचं तुम्हाला माहिती आहे, परत परिस्थिती तशी झाली. अहो परिस्थिती तुमची कशी असू त्याची मला घेणं नाही काय. मी पुढच्या माणसाला काय केलं तर तुम्ही काय मला यादानी पैसे मी यादानी पैसे घेऊन दिलं ही म्हणल्यामुळे ह्याच्या पुढे मी आलो गेलो का नाही ही म्हणली मी पुढे जाऊन पैसे घेतलं मी. आयला तायडे दाजी लईच पैशावाला झाल्यावर हा ना लयच किटकिट करते ग बाई. मामी माझी काय जागीर होतो नाही चाललेल तेव्हा काय असं की लोकांना पैसे वाटत तुम्हाला मागितलं मी दिलं टायमिंगला. अहो दाजी तुम्हाला देतं कोणी पण. आता एक काम करा की ही महागलं मिटवा तेवढं कोणाकोण तरी घ्या आम्ही देऊ की थोडस. तायडे तू सांग की. कुणाकून मिटवा म्हणजे काय? मग आता तुम्ही तेवढं पहा कोणाकडे तरी मिटून टाका आमच्याकडे आले का देऊच तुम्हाला. अहो, याच आतापर्यंत भरलो बरीत आलो की आणि काय पाहिजे तुम्ही एका बाईचं बियाच दिलं नाही मला आणून. आता अहो, काय दाजी, तुम्ही देताय मस्त याच मान्य पण आम्ही पण देऊच की तुम्हाला. तुम्ही काय करा आता एवढी बार माहितीये का ही जी 2.5 लाख रुपये ते हार्सेल कोण घेतल्यात ना आपण अजून कोणाकोण तरी आता 3 लाख 5 घ्या 5 लाख नको तर मग ते 2.5 भरते ना आणि आपल्याला अजून 2.5 देते ना. हा मग हा तरी जमन. मग हा 5 लाख घ्या 2.5 हार्सेलचं मिटवा त्याचं याच बीज काय असेल ते उरलेलं आम्हाला द्या. अरे तू 5 लाख मागवतो दुसऱ्या कोण घेऊन त्याला दि म्हणतो. अरे आता तुझे जे 2.5 लाख घेऊन दिलेत ना त्यांनीच फुगा येऊन फुटलाय बार मोठा लट. काय राव दाजी इतकं पैशावालं तुम्ही नुसतं सारखं एवढा उसन कांदान घरण दारण सगळे तुमच्याकडे घरदार समजा इकडून तुला पैसे देतो बघ म्हणजे मग तुझं काले म्हणून मी आमचा बिखार लागतो आम्ही दोघं. अरे तुमच्या ह्या कारणामुळे मग आम्ही आमचे रोज भांडण होते त्याच काय करायचं. अहो, पण भांडणाची काय गरज आहे आता तुम्हाला बी माहिती आहे आता ह्यो मेवनाचा हुडच आहे किती काय लय मोठा आहे का त्यो. मी मेहण्याच्या तोंडाकडे बघून नव्हतो तर तुमच्या तोंडाकडे बघून दिलं तर पैसे. अहो माझ्याकडे तोंडाकडे का बघा ना पण तुम्हाला माहिती ऊस गेला तर ह्या पोराने कोणाचे काय पैसे आणले होते तेच मिटून येत गेलं आमचं. अहो तुम्ही त्याचं बघितलं जावायचं दावाने पुन्हा कुठं गांड राहून पैसे घेतले ह्याचं कळत नव्हतं का तुम्हाला काय ह्याची आखली नव्हती तुम्हाला फार. दाजी अहो आता आकली काय काढता जावई. तुमचा ऊस गेलाय मिटवा तेवढं काय नाही होत. मेवण्यासाठी एवढं नाही बरं काय मेहण्यासाठी म्हणजे काय 1-2 रुपये घेतलेत काय मेहण्यात तेव्हा. ताई रे सांग केला का दाजीला तू तिचं काय तर तुझी वाचा बसली आता कुणाची घेताना कळलं देताना नाही कळत. हा लगे मुख्य माझावाली ही सांगायचं इकडून घ्या तिकडून द्या परत त्याच्याकडून त्याला काय मी काय त्याच्याच प्रत्येक दाराचीच बसू काय आता. दाजी जास्त काय बोलू नका पैशापुरतं बोला. मग पैशापुरत म्हणजे काय पैसे पळून चाललोय का नाही पैसे माझ्या झाडाला पिकत येतात तुम्हाला काढून द्यायचं लगेच. पळून चाललोय का आम्ही. हो का मामी तुमचं तिकडे काही असू आता मला मात्र ना तुम्ही एक तर माझं पैसे द्या माघारी. हा मला आता ह्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला जसं वागायचंय तसं वागा आणि मेन गोष्ट म्हणजे हिथून पुढं तुम्ही माझ्या दारात पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. हा जेवढं उपकार केलं माझ्या तेवढं लय केलं. असं काय पाऊल नाही ठेवायचं. म्हणजे? आमची बहीण आहे, आम्ही येणार. अरे तुझी बहिणी ताणून ओळून ठेव ना मला काय घेणंय. हा तिच्यामुळे झक मारून पैसे दिलं तुम्हाला म्या 1-2 लाख 2.5 लाख रुपये दिलं समजा स्वतः याच भरतोय मी त्याचं. हा तो माणूस रोज जी नाही ती शिवाय देतोय म्हणतो माझी मुद्दल तरी ती म्हणून आणि लागला मान थोडं काय मुडकं खाली घेतो हे करतोय मला बोलतोय आणि दुसऱ्याकडून 5 लाख रुपये आणि त्याचं फेडान मला राहिलेलं द्या. अरे म्हणायला तरी लाजा वाटल्या पाहिजेत ना तुम्हाला. हा ऐ चल आता हो इकडे आणि असल्यांची परत तोड सुद्धा बघू नको. काय राहू द्या काय अगो अनोप तुला जर थांबायचं असलं ना तो झक मारायची एकटी न्यायची मला बोलावत नाही इकडेच घरी चल म्हणून. अरे तुझा आणि हायच करायचं म्हण. अरे ह्याचं मावान गोवा खाऊन थोबड बघ कसलं झालंय फार. हा आणि तरी बी ह्याला आणि पैसे पाहिजे दुसऱ्या कोण. हा स्वतःला 10 रुपयाला हाय फिरायला पैसे आहेत. हा कुठं कुठं जातो फिरायला फार गोव्याला जातो या. हा त्याला पैसे आहेत जायला ह्याला पैसे देताना तू किती गोड बोलली. अहो माझ्याकडून पैसे द्या आपण आज मेहून आहे माझाच भाऊ आहे तुमचा मेहून आहे तेव्हा जमलं तुला चांगलं गोड बोलून पैसे द्यायला. हा
आता गोड बोलून घेता येत नाही का तुला मग ते ऐकून? होय. चुकलं माझं, नाही 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 काय चुकलं? चुकलं माझं. अरे तुझ्या चुकीची का आता मी बिळकुडी घालू का दावा? हा आणि ह्यांचं तसं बी काय ह्याचे पैसे घ्यायचे त्याला द्यायचे, ह्याची टोपी त्याला टोपी घालायच्या, ती मला अजिबात जमणार नाही तसला खेळ, माहिती का? आणि हो तुला जर इथं परत येऊ वाटलं तुझी तू एकटी यायचं आणि एकटी जायचं, मला काय चला म्हणायचं नाही. आणि हो राहिला प्रश्न पैशाचा, ही पैसे आहेत ना मी मी कसे बी माझ्या हाताने मी ते खाटा पाडल्याला ते बुजून काढू शकतो ह्या कसं बी, पण आयुष्यात परत रुपया तुला देणार नाही. आणि मामी तुम्हाला सुद्धा आणि तुम्हाला दोघांना बी माझ्या दारात चान्स नाही करायला. हा एवढं लक्षात ठेवायचं. हा आम्ही बहिणीच्या दारात येऊ. बहिणीच्या अरे फोकानी साली सामन्यांना लायकी का तुमची उराय चलाय हा चला आणि कवळ इथं थांबती. आई दाजी काय रे नुसतं तापल्यावानी करते. अडीच लाखाने काय होतंय दाजीला? इतका पैसा आणि गाड्यान घोड्यान उसून बिसून आणि नुसतं 2.5 लाखाची बत्ती मारते कुठेतरी. अरे तू जरा लाज असल्यासारखं कर ना. अरे त्याला बी वाटत ना मी यांना टायमाला पैसे दिलेत, मागं द्यायला पाहिजे, तुम्हाला बी काही वाटायला पाहिजे. बाप त्या ताराचा तू ह्या ताराचा. अरे तुम्ही पण जरा लक्ष द्यावा. पाहुण्याने किती दिवस झाले पैसे दिलेले, तो बिचारा काय करेन. आपल्यामुळं पुरीला त्रास होतो ना तिथं, आपण समजून घ्यायला पाहिजे ना. आपली लेख नांदा तिथं. पुरीला काही त्रास करीत नसतो दाजी. दाजीचं एक तर त्या पुरीवर लय प्रेम आहे. हा मला माहिती ना तायडीवर किती प्रेम आहे. डोक्याला ताण करून ठेवला. तायडी म्हणल्यामुळे त्याने पैसे दिले ना दाजीने. बरं जाऊ दे, जेवण कर. चल डोक्याला ताण नसता.